फॅमिली, स्वागत आहे टाकेवर ब्लॉग चॅनलमध्ये. तर फॅमिली, आता वाजले सकाळचे 8:30 आणि आता मी तर पावसात निघालोय शूटला फॅमिली, कारण आम्ही शाळेत जातो. आता थोड्या वेळाने ऊन आले की परत काही शूट होणार नाही, शाळेचा टाइम होतो. आज आपण सकाळी 8:30 वाजता शूट मारणार आहे. फॅमिली आज बरं असलं चाचा त्यांच्या शिरडे हाकालच्या ए खरंच की शिर्डी सोबत एक शूट मारू आपण. मार की काका गुड्डीचं पिल्लू आणलेलं शूटला. किती दिवस झाले असतील पिल्लूला? महिनाभर काय माहिती, 1.5 महिन्याचं असं. तब्येत कसली झाली माणसाळी कुत्र पण लय थरथर कापते भेटते आता. थंडी वाजते जरा. तुम्हाला पाहिजे असल्यावर ते सांगा. 3-4 पिल्लं आहेत. फॅमिली 30 आलाय आता. काल रात्री नाशिक परवा आजारीच पडलाय. काल तर इंजेक्शन घेऊन आलाय कुठे दिसते घरी. मला म्हणतोय घरी राहावं. आणि आज फॅमिली आमची शाळा आहे आणि फॅमिली आमचा लेझिम मध्ये पाहिलं प्रथम क्रमांक आलेला आहे ह्यांचा. आता ह्यांच्या 30 अरे ब्लॉग येताना पप्पा हसत पप्पा त्यांच्याकडे खेळ बरं गेली. सायराज येतोय. ही बघा सायराजचा बारका चाललाय आता गावात बारके भावाला चक्कर मारायला. आणि आता आम्ही शूटला लागणार आहे फॅमिली. चला आता शूटला. दर काय मी तुझ्या हातात असतो राणीची पिल्लं घरात. फॅमिली राणीची बारकी बारकी क्यूट पिल्लं आहेत फॅमिली. बघा फॅमिली ती भारी पिल्लं आहेत. पाहिजे असले तर सांगा. काळू तर मस्त तिथे झोपलाय ब्लँकेट. चला आता शूट मारून झालेला आहे फॅमिली. तर काय आपल्या घरापुढे झाड आलेलं आहे. झाड बाकीचं भारी दिसतंय. ही झाड आम्ही आणलेलं होतं मराठी आजीकडनं आणि एवढीशीच कांडी आणलेली फॅमिली. तर मग किती मोठं झाड झाले फॅमिली. येणाऱ्या जाणाऱ्यांना सगळ्यांना हे झाड आवडते फॅमिली. बघा हे बघा फुल तोडतो मी. पानं गळतात पण फॅमिली ह्याच्यामध्ये फुलाची. बघा हे फुल आणि ही फाटी कोणतरी तोडली बघा फॅमिली. इथलं तिकडची तोडली. हा बघा रोज तोडली. फुलंच तोडतोय कोण ना कोण. फुलं चोरायला फांट्या तोडून जातात. फुलं कसली भारी दिसतात बघा. एकदम अशी भारी फुलं दिसतात. बुके मधली. हा बुके मधली फुलं सगळीच असायला पाहिजे होती आपल्याला बुके मधली. मी तर बुकेच म्हणून निघलं असतं. बघा किती भारी वाढली. वाळलेलं साफ केलं वाळलेलं अजून भारी होतं. बघा कसलं सगळ्यांना जी येईल ती झाडाचे एक फाटे देत आहेत. काही तर काहींना फुलं पाहिजे असतात तिथे पर आता थोड्या दिवसात झाडच नसतील बाकीचे. लय झाडांनी आमचे आता एवढंच फाटे गेली तदा. आता वडाला तेच घ्या त्यांनी नंतर एवढंच आता त्यांचं एवढाचं झाड झाले. लवकर झाड आणि फक्त एकच फांडी लावायची. 1 नंबर झाड येते. तुम्हाला पाहिजे असेल जावा घेऊन. एक फाटी या झाड नाही गवत किती इकडे आधी कुत्रे कडकड करते बघा उन्हात बसायला. त्यांना जेवायला लय फुलं आहेत लय. आता जरा ती फुलं जरा मध्ये तर कसली आली ती फुलं आत्ताच म्हटलं होतं. आत्ता झालं फुलं पाणी आता तिकडं आहेत 5-6 आहेत तिकडं. हा बघा ह्या साईडला इकडं आहेत 6 ते 7-8 फुलं जास्त असतील. ते बाकीचे गोंड्या गळून गेलेत. हा जुने झालेत. लय फुलं आहे ना बघा. आंब्याचं झाड आहे. कलमी आंबा आहे. असलाच आंबा होतो. असलाच आंबा पप्पाने नाही मी आणला नाही. असं वेगळाच कलर होतो. जांभळा हिरवा वेगळाच कलर होतो त्या आंब्याचा. लय मोठा होतो. गोड पण लय लागतो. तुला नाही यायचं ब्लॉग मध्ये. काळू तर फॅमिली आता आम्ही चाललोय आमच्या आता शाळेचा आवरायला. आणि आता नाश्ता करायचंय.
नाश्त्याला बघू मम्मीने काय बनवले. फॅमिली हे आहे बघा आमचा नाश्ता. वरण भात आणि बटाटा मस्का पाव. आम्ही काय जसलं शिरा उपमा पोहे जसलं काय खात नाही एवढंच. आम्ही डायरेक्ट नाश्ता करतो पोट भरून डायरेक्ट. मम्मीने बनवले बघा पोहे बी तसलं नाही काय खात आम्ही. खाल्लं तर कावा तरी ते बी पोट भरून खातो एवढंच नाही खात.